चला तर मंडळी, आज आपण लिंबूमध्ये गूळ घालून खूपच आंबट गोड चवीचा असा आणि बरेच महिने टिकणारा पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी या पद्धतीने केला नसेल तर एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी लिंबू घेतलेले आहेत। हे 7 लिंबू आहेत, खूप मोठे आहेत। तुम्हाला लहान मिळाले तर लहान घेऊ शकतात। अंदाजे याचं वजन आहे ते 300 ग्रॅमच्या वरच आहे। आता हे लिंबू आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे कोरडे करून आणि त्यानंतर आपण हे आता कापून घेणार आहोत। तर याचे तुम्ही 8 पीस करू शकता एका लिंबाचे, किंवा अजून थोडे लहान करू शकता, कारण लिंब आहेत ही मोठी आहेत। तर तुम्हाला जसे बनवायचे असतील लहान मोठ्या आकारात त्या आकारात तुम्ही कापू शकता। आता हे लिंब कापताना कापून झाल्यावर लगेचच याच्या बिया सुद्धा वेगळ्या करायच्या, म्हणजे नंतर बिया वेगळ्या करताना त्रास नको। यासाठी त्याच वेळेला पटकन वेगळ्या केल्या ना की सोपं जातं। आपण मस्त लिंबाचं चटपटीत आंबट गोड लोणचं बनवतोय। शिवाय हे लोणचं आपण अजिबात तेलाचा वापर न करता बनवतोय। या पद्धतीने तुम्ही कधी बनवलं नसेल मंडळी तर एकदा करून बघा। माझी खात्री आहे तुम्हाला हे लोणच्याची रेसिपी आहे ती नक्कीच आवडेल। तर हे बघा, अशा बिया याच्या ताबडतोब काढून टाकायच्या, कारण एकदम चिरून घेतल्यानंतर जर तुम्ही बिया काढायला जाल तर ते मध्ये थोडंसं त्रासदायक असतं। असं पटापट लगेचच याच्या बिया काढायच्या। हे बघा, या पद्धतीने। मंडळी, मी आवळ्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, हळदीचं लोणचं सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे। ती सुद्धा बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ती रेसिपी सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल। हे बघा, लिंब सगळी मी चिरून घेतली आहे, थोडीशी बारीकच चिरली आहेत, म्हणजे आकारातले एका लिंबाचे मी 10 ते 12 तुकडे केलेले आहेत, कारण ते मोठे होते। यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे, म्हणजे मी इथे 2 चमचे मीठ घातलेलं आहे। आता लिंबाचं लोणचं बनवतोय, कोणतंही लोणचं बनवा थोडंसं मिठाचं प्रमाण जास्तच ठेवायचं, म्हणजे हे लोणचं आहे ना ते बरेच दिवस टिकतं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हळद आणि मीठ चांगलं या लिंबाला लागेल। आपण इन्स्टंट नाही तर पारंपरिक पद्धतीने लिंबाचं लोणचं बनवतोय। आता हे मिक्स केल्यानंतर झाकून आपल्याला जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस, किंवा कमीत कमी 2 दिवस किंवा 4 दिवस तरी असंच ठेवायचं आहे, म्हणजे मीठ आणि हळद यामध्ये चांगली मुरली जाते आणि लिंब थोडी नरम मऊसूत सुद्धा होतात। तर हे बघा, मी 4 दिवसच फक्त ठेवलं होतं। उन्हामध्ये ठेवायची गरज नाही, घरात तुम्ही किचन ओट्यावर किंवा इतर ठिकाणी ठेवू शकता। फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज नाही। मध्ये मध्ये याला 1-2 वेळा दिवसातून मिक्स करत राहायचं आहे आणि झाकून असंच ठेवायचं। मस्त लिंब आहे ती मऊसूत झालेली आहे। आता एक मसाला बनवायला घेऊया। यासाठी पॅनमध्ये 2 मोठे चमचे धणे, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरं आणि 2 चमचे मोहरी घातली आहे। यानंतर 2 चमचे पिवळी मोहरी घातलेली आहे। ही सुपर मार्केटमध्ये कोणत्याही वाण्याच्या दुकानात तुम्हाला मिळेल। 7 ते 8 काळी मिरीचे दाणे घातलेत। सगळे मसाले पॅनमध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आणि एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे सगळे खडे मसाले आहेत ते चांगले खमंग खरपूस सुगंध चांगला येईपर्यंत भाजून घ्यायचे। भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि अगदी थोडेसे, अर्धा चमचा पण नाही, एकदम थोडेसेच मी इथे मेथीचे दाणे घातलेले आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरम टेम्परेचर पॅनचं असताना घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे। आता हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा। यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 300 ग्रॅम आवळे होते, तर इथे मी 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। गूळ चिरून घ्यायचं, म्हणजे पटकन वितळतो। यानंतर 2 चमचे पाणी घातलंय, म्हणजे याचा घट्ट अगदी कडक पाक बनत नाही। पाणी घालून आपल्याला फक्त हे गुळाचं पाणी आहे ते वितळून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ वितळून घ्यायचं आहे। जास्त याला शिजवायची गरज नाही, एकतारी पाक बनवायची गरज नाही। गूळ छान मस्त वितळलाय, हे बघा। आता हा गूळ आहे, आता हे थंड करून घ्यायचं आहे। यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो मसाला मी इथे थंड करून घेतलाय। मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये हा मसाला घालायचा आहे। पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतरच घालायचं। झाकण लावून जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं, जास्त बारीक पावडर करायची नाही। तर हे बघा, मी जाडसर वाटून घेतलंय। या पद्धतीने वाटून घ्यायचं। लोणच्याचा मसाला असतो ना तो थोडासा जाडसरच असतो। अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालाय। बाहेरून विकतचा लोणच्याचा मसाला आणण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने असा घरीच बनवून बघा। वाटलेला मसाला लिंबामध्ये घालायचा आहे
हळद आपण आधीच घातलेली होती, इथे मी परत अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा तिखट आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, यामुळे लोणच्याला रंग चांगला येतो। यानंतर अर्धा चमचा हिंग पावडर घालायची, 1 चमचा कलोंजी सीड्स, 1 चमचा काळं मीठ घातलंय, यामुळे लोणच्याला चव खूप छान येते। काळ्या मिठाचा वापर नक्की करा। आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले आहेत ते लिंबाला व्यवस्थित लागतील। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। सगळं व्यवस्थित हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर गुळाचं जे आपण पाणी बनवून ठेवलं होतं, म्हणजे गुळ वितळून ठेवलं होतं, ते सुद्धा थंड झालंय। लिंबाला मसाला लावून ठेवलं होतं ते सगळी लिंब यामध्ये घालायची आहे, सगळा मसाला यामध्ये घालायचा। खूप सोपी पद्धत आहे मंडळी, तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हे लिंबाचं आंबट गोड लोणचं बनवून बघा। सगळं मी या गुळामध्ये घातलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले गूळ सगळं एकजीव होईल। हे थोडंसं पातळ वाटतंय, पण नंतर काही दिवसांनी ते थोडंसं घट्टसर होऊन जातं। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान एकजीव होतं ते। व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे हे बघा। आता हे कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं, वर्षभर टिकतं, अजिबात खराब होत नाही। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। बरणी घेताना सुद्धा कोरडी बरणी घ्यायची आहे, ओलसर असलेली पाणी लागलेली बरणी घ्यायची नाही। चमचा घेताना सुद्धा कोरडा करून घ्यायचा आहे। यामधलं लोणचं काढताना सुद्धा अजिबात ओला हात लावायचा नाही, पाणी अजिबात लावायचं नाही, म्हणजे हे लोणचं आहे ते बरेच महिने टिकतं, अजिबात खराब होत नाही। आता हे बरणीमध्ये भरल्यानंतर 10 ते 15 दिवस याला ऊन दाखवायचं आहे, किंवा घरामध्ये एका साईडला तुम्ही ठेवू शकता। मध्ये मध्ये 2-3 वेळा हलवून घ्यायचं, दिवसातनं 1-2 वेळा तरी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 8 ते 10 दिवस तरी तुम्ही हे उन्हामध्ये ठेवा, त्यानंतर हे खाण्यासाठी तयार होतं। खायला खूपच भारी लागतं, आपण अजिबात तेलाचा वापर केला नाही। मंडळी, तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लिंबाचं लोणचं करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा की कसं झालं होतं हे लोणचं। सगळा मसाला यामध्ये घालायचा आहे, मस्त असं आंबट गोड चवीचं आपलं लोणचं तयार झालं आहे। करून बघा, माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असणार। जरही आवडली असेल मंडळी तर लाईक करा, शेअर करा आणि इतरही माझे लोणच्याचे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका। सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।